1965 साली पु ल देशपांड्यांनी हा लेख लिहिला आहे. बळवंत मोरेश्वर पुरंदरे. इतिहासकार हा शब्द जरी थोडा मोठ्याने उच्चारला तरी माणसं सावरून बसतात. इतिहास नावाच्या विषयाचं लढाया, रक्तपात, मुंडकी उडवणं अशा काहीशा भडक गोष्टींशी नाता असल्यामुळे की काय कोण जाणे, इतिहासकार हा एकूणच उग्र मंगळाची कुंडली असलेला माणूस असावा असं वाटतो. त्यातून कैलासवासी राजवाड्यांपासून ते नुकत्याच निधन पावलेल्या शेजवलकरांपर्यंतच्या इतिहासकारांचा इतिहास त्यांच्या त्यांच्या विद्वत्तेपेक्षा विक्षिप्तपणाच्याच कथांनी अधिक भरलेला दिसतो. राजवाड्यांनी कुठल्याशा संस्थानिकाकडे ग्रंथमुद्रणाचं सहाय्य मागितल्यावर त्या संस्थानिकानं पैशाची अडचण असल्याचं सांगितलं आणि राजवाड्यांनी त्या महाराजांना एक बाई कमी ठेवा असं बजावलं आणि त्या संस्थानिकाचे दात घशात घातले, अशीही दंतकथा मी ऐकली आहे. महामहोपाध्याय दत्तो वामन पोद्दार नावाचा इतिहासकार प्रत्यक्ष परिचयानंतर खूपच माणसातला आहे असं लक्षात आलं. तरीसुद्धा दुबोटी गंध, पगडी, लांब डगला, उपर्ण, काठी आणि महामहोपाध्याय दत्तो वामन पोद्दार एवढं भरघोस नाव असल्या सरंजामामुळं प्रथमदर्शनी आपल्याला मनातल्या मनात बा अदब बा मुलाहिजा म्हणायला लावतोच. त्यातून इतिहास या विषयानं शाळेत माझ्याशी कलुषा कब्जीसारखी दगलबाजी केलेली. मी वसईच्या तहाची कलमं राक्षस तागडीत टाकली होती. मास्तर मला भयंकर बोलले होते. स्वतःच्या तोंडी देण्याऐवजी त्यांनी मला तोफेच्या तोंडी दिलं असतं तरी चाललं असतं. चौथाई आणि सरदेशमुखी मी अनेकांना माझ्या मनानं बहाल केली आहे. त्यामुळे 100 मार्कातली चौथाई सुद्धा माझ्या वाट्याला कधी आली नाही. लहानपणी माझ्या पाहण्यात आलेले इतिहासकार म्हणजे प्राध्यापक नरहर रघुनाथ फाटक. आजोबांशी कधी घरी चर्चा करायला आले तर पाण्याचा तांब्या त्यांच्यापुढे नेऊन ठेवणे इत्यादी सेवा पटकन आटपून त्यांनी मला पानपतच्या पराजयाची कारणं बिरणं विचारण्याच्या आधीच मी त्या मैदानातून पळ काढीत असे. फर्ग्युसन कॉलेजात शिकताना एकदा शेजवलकरांच्या व्याख्यानात भला सापडलं होतं. संध्याकाळी व्याख्यान सुरू झालं. अंधार पडला, दिवे नव्हते. मग कंदील आणला. व्याख्यान चालूच. शेजवलकर त्या दिवशी इतक्या लोकांवर भडकले होते की वाऱ्याने तो कंदील भडकला असता तरी आमच्या लक्षात आलं नसतं. त्यानंतर आबा चांदोरकरांचा परिचय झाला आणि इतिहासकार हा गमत्याही असू शकतो हे कळलं. इतिहासविषयक माझ्या साऱ्या रौद्र कल्पनांना श्रीयुत बळवंत मोरेश्वर तथा बाबासाहेब पुरंदरे हे साक्षात कुठल्याही ऐतिहासिक अष्टप्रधान मंडळात सहजी खपून जावे ऐसे नाव धारण करणाऱ्या बाबांनी धक्काच दिला. 4-5 वर्ष होऊन गेली. जर इतिहासकार असतो तर आषाढ वद्य तृतीयेचा दिवस अशी सुरुवात केली असती. मी त्यावेळी दिल्लीलाच सरकारी चाकरीत होतो. सुटीत मुंबईला आलो होतो. उत्तरेस कूच करण्यापूर्वी सोबतीला 4 मराठी पुस्तकं घ्यावी म्हणून एका पुस्तकाच्या दुकानात शिरलो. केवळ योगायोगानं काउंटरवर पडलेला शिवचरित्राचा पहिला खंड हाती पडला आणि माझी बळवंत मोरेश्वर पुरंदरे नामक इतिहासकाराशी ओळख झाली. त्यानंतर घरामध्ये शिवचरित्राची पारायणं झाली. कुटुंबाने एकदा तर मित्रमंडळीच्या घोळक्यात गप्पा मारीत बसून पंक्तीस विलंब केला तर रसद तोडीन ऐसी बखरी भाषेत दटावणी दिली होती. शिवचरित्राच्या वाचनानं मी सुद्धा शास्ताखानाची बोटं मीच उडवली अशा थाटात दिल्लीत वावरत होतो. त्याच काळात एकदा आग्र्याला गेलो होतो. आग्र्याच्या किल्ल्यातल्या एका गाईडनं मराठ्यांचा उल्लेख लुटारू असा केल्यानंतर समस्तांच्या देखत जबान काढ दूंगा अशी त्याला धमकी देऊन वातावरण तंग केलं होतं. तात्पर्य, शिवचरित्रानं धुंद झालेल्या त्या अवस्थेत पुन्हा पुण्याला यायचा योग आला. प्रकाशक राज देशमुख यांच्या घरी माझा तळ होता. त्यांना सांगितलं मला बळवंत मोरेश्वर तथा बाबासाहेब पुरंदरे यांना भेटायचं आहे. तस्मात भेटीचा संकेत ठरवावा. देशमुखांनी भिशांना हाक मारून सांगितलं, भिसे बाबाला बोलवले म्हणून सांग. आणि प्रहर घटका उलटायच्या आत प्रकाशकाच्या दूतांनी कॉलेजमधून इतिहासाच्याच तासाला दांडी मारून निघाल्यासारखा दिसणारा देशस्थी रंगाचा पण कायस्थी अंगाचा एक तरुण आणून सदरेवर सुपूर्द केला. हे बाबासाहेब पुरंदरे. देशमुखांच्या या शब्दांनी मला जाग आली. हे उद्या एखाद्या गझल कव्वाली गाणाऱ्या बाईंची ओळख करून देताना
बाईंनी उपनिषद व आरण्यक याच्यावर संशोधनात्मक प्रबंध लिहिलाय असं जर कोणी सांगायला लागलं तर ज्या आवाजात आपण काय असं किंचाळू तशाच थाटात मी हे असं ओरडलो. पुरंदऱ्यांना या आश्चर्याची सवय झाली असावी. ते समजुतीच्या स्वरात हसले. त्या दिवसापासून पुरंदऱ्यांनी मला इतिहास जमा करून टाकलं. इतिहासाच्या गुहेत नेणारा तिळा उघड हा मंत्र मला पुरंदऱ्यांनी दिला. जगण्यासाठी फार महत्त्वाची गोष्ट मिळावी लागते, ती म्हणजे जगण्याचं प्रयोजन. पुरंदऱ्यांना हे प्रयोजन वयाच्या 16व्या-17व्या वर्षीच गवसलं, शिवचरित्र लिहिणं. हे प्रयोजन सापडल्यावर पुढल्या बिकट वाटांचे राजरस्ते झाले. समर्थांना त्यांच्या मातोश्रींनी विचारलं होतं म्हणतात, अरे नारायणा, कुठल्या भूतानं झपाटलंय तुला? रामदासांनी वैकुंठाहून अयोध्येपर्यंत आलेलं तेची भूत गे माये असं पद्यात मोठं गोड उत्तर दिलंय. अयोध्येतल्या भूतानं नारायण ठोसर नामक मुलाला झपाटलं होतं. एका ड्रॉइंग मास्तराच्या बळवंत नामक मुलाला शिवनेरीच्या शिवरायानं झपाटलं. त्या झपाटलेल्या अवस्थेतच त्यांचा जीवन प्रवास चालू आहे, यापुढेही चालणार आहे. पुरंदरे इतिहासात सहजतेनं डुबकी घेतात. डोळे उघडे ठेवून पाहतात, कान उघडे ठेवून ऐकतात. त्यांचं वाचन केवळ ऐतिहासिक कागदपत्रांपुरतं मर्यादित नाही. ललित वाङ्मयाचा त्यांचा घरोबा तुटलेला नाही. कथा वाङ्मयाला काऊ चिवच्या गोष्टी मानणारा बुरसटलेपणा त्यांना आला नाही. पुरंदरे हिंदी सिनेमाला जाऊ शकतात, घरातल्या रेडिओवर सिलोन ऐकू शकतात, शास्त्रीय संगीताच्या मैफलींना जातात, क्रिकेटच्या टेस्ट मॅचेसचा स्कोअर त्यांना ठाऊक असतो. इतिहासावर निष्ठा ठेवणाऱ्या या तरुणाला मानवी जीवनात हरघडी घडणाऱ्या अनेक चमत्कारांची ओढ आहे. ती ओढ व काव्यशास्त्र विनोदाची आवड त्यांच्या अभ्यासाच्या आड येत नाही. शिवचरित्रावर पुरंदऱ्यांनी गेल्या कित्येक वर्षात अक्षरशः हजारो व्याख्यानं दिली आहेत. विश्वास बसणार नाही, पण वऱ्हाडात तर खेड्यापाड्यातले लोक बैलगाड्या जोडून व्याख्यानाला यायचे. नागपुरात तर एकदा त्यांना एका दिवसात 9 व्याख्यानं द्यावी लागली होती. पुरंदऱ्यांच्या बरोबर मी कितीतरी वेळा नकळत शिवकालात गेलो आहे. पुण्याला नव्या पुलाखालून संभाजी उद्यानाच्या दिशेला मोटारीतून येत होतो. काँग्रेस हाऊस पुढल्या रोकडोबाच्या देवळापाशी आल्यावर पुरंदरे म्हणाले, जरा गाडी थांबवा. ते पाहिलं, महाराजांचे घोडे इथं थांबले होते. कधी? चैत्र शुद्ध अष्टमी, शके 1585, 6 एप्रिल 1663. दुसऱ्या दिवशी रामनवमी होती. राम जन्माच्या आधी 12 तास शास्ताखानाची बोटं कापून महाराज निसटले. चैत्राचा महिना, नदीला पाणी नव्हतं. लाल महालातून निघाले ते थेट इथून घोड्यावर मान टाकली थेट सिंहगडावर. आणि आमची मोटारही बाबांनी कोथरूड रस्त्याला लावायला सांगितली. SP कॉलेजच्या दिशेला जायला निघालेल्या आमच्या स्वाऱ्या कोथरूडला कूच करीत होत्या. बाबाच्या बरोबर शहाण्याने कुठेही वेळेवर पोहोचायचे असेल तर निघू नये. एकदा त्यांना मला जिजामाता बागेपासून बाहुलीच्या हौदापर्यंतचे सरासरी 10 मिनिटांचे अंतर चालायला तब्बल 1.5 तास लागला होता. त्यांना एकाएकी नारायणराव पेशव्यांच्या खुनाच्या वेळी झालेली धावपळ दिसायला लागली आणि मग तिथल्या अनेक गल्लीबोळातून त्यांनी मला घुमवलं. वर्तमानाच्या खिडक्यांमधून भीम पराक्रमी पूर्वजांना बाबा पाहू शकतात. म्हणूनच बाबाला शनिवारवाड्याचा बुरुज फुटका वाटत नाही. दिंडी दरवाजाच्या पुढचे न्हाव्याचे खुंट दिसत नाहीत. त्या दिंडीतून तोफखान्यावरचे पानसे येतात, बिनीवाले येतात, माधवराव पेशव्यांची स्वारी येते, पानपतचे घाव छातीवर घेऊन परतलेले वीर दिसतात, अनेक कोवळ्या भाडांवरचे पुसलेले मळवट दिसतात. एकदा आम्ही पर्वतीवरून येत होतो. बाबा एकदम म्हणाले, ही इथून अशी प्रेतयात्रा आली. कुणाची? माझ्या मुखे ऐतिहासिक अज्ञान उमटले. शाहीर सगन भाऊची. बावनखणीतल्या गायिका त्याच्या जनाजाच्या पुढं चालल्या होत्या. डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या, पण तोंडानं सगन भाऊची पिवळ्या रंगाच्या कौतुकाची लावणी गात होत्या. माझ्या कानी ती लावणी उमटत होती. सगन भाऊच्या कबरेजवळ आम्ही दोघंही उभे होतो आणि पाठीशी लागलेल्या एका लॉरीचा हॉर्न जोरात वाजला. वर्तमान असं जोरात किंचाळलं की ताडकर भानावर आलो. वर ड्रायव्हर साहेब केकाटलेच, सकाळची जास्त झाली का काय? काय जास्त झाली होती हे त्याला कशाला सांगा, नाहीतरी जास्त झाली की एकाचे 2 दिसायला लागतात. म्हणूनच इतिहासाच्या त्या धुंदीत वावरणाऱ्या पुरंदऱ्यांना वर्तमान आणि भूताची चित्र एकदम दिसतात. तळ्यातल्या गणपतीपाशी लोकांना चिखल दिसतो, पुरंदऱ्यांना पेशव्यांचा नौका विहार दिसतो.
पेशवे पार्कापुढले भेळवाले हातगाड्या घेऊन येताना त्यातच पर्वतीच्या दर्शनाला निघालेली श्रीमंतांची हत्तीवरची स्वारी दिसते. सारसबागेतली हरणं आणि ससे पळताना दिसतात. पुण्याच्या काँग्रेस हाऊसपुढे रोकडोबाच्या देवळापाशी महाराजांची वाट बघत उभे असलेले घोडे आणि घोडेस्वार दिसतात. हे दिसणं भाग्याचं. पुरंदऱ्यांना हे भाग्य लाभलं आहे आणि पुरंदऱ्यांचा स्नेह मिळण्याचं भाग्य मला लाभलं आहे. माझं भाग्य मोठं पेढा करण्याचं कसं असण्यापेक्षा हलवायाची मैतरकी अधिक गोडीची.